नेक्स्ट प्रोसेस आहे ॲफर्मेशन. आता ॲफर्मेशन म्हणजे काय? ॲफर्मेशनमध्ये असे काही पॉझिटिव्ह सेंटेन्स असतात जे आपण रिपीट करतो. जेव्हा आपला सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला पाठवायची असेल किंवा आपल्याला पाहिजे असणारे फेवरेबल रिझल्ट जर आपल्याला पाहिजे असतील किंवा एक तो ह्या सगळ्या गोष्टी हीलिंगसाठी चालल्या आहेत. सो लिटरली हीलिंग म्हणजे एक जुने बिलीफ बदलून, जुने विचार बदलून तिथं एक नवीन प्लांटेशन आपण करतो. सो ॲफर्मेशनमध्ये आपण एक सेंटेन्स, एक पॉझिटिव्ह सेंटेन्स रिपीट करतो एक 15-20 मिनटापर्यंत. आणि आपला सबकॉन्शियस माइंड एखादी गोष्ट जेव्हा रिपीट होते त्यावेळी ती सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. सो ॲफर्मेशनमध्ये काही असे सेंटेन्स असतात. उदाहरण घेते मी की मी निरोगी आहे, पैसा माझ्याकडे भरपूर येत आहे. आणि हे जे ॲफर्मेशन असतात ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असतात. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये का असतात? कारण एखादी गोष्ट जर आपल्या लाईफमध्ये चेंज हवा असेल आणि जर आपण म्हटलं की मी माझ्याकडे पैसा भरपूर आहे, सो तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणतं की कुठे आहे, कॉन्शियस माइंड म्हणतो की कुठे आहे. कारण रियालिटीमध्ये आपल्याला ते दिसत नसतं. बट जेव्हा आपण म्हणतो की ओके माझ्याकडे पैसा येत आहे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ओके येत आहे आपण ट्रॅक करतो. तिथं कॉन्शियसमध्ये काही लढाई नाही होत की येत आहे नाही येत आहे. सो तिथं ते सिम्पली प्रोग्राम होतं. जेव्हा आपण पॉझिटिव्ह ॲफर्मेशन करतो, रिपीटेड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. भलेही तुम्ही मॉर्निंगमध्ये, नाईटमध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही रिपीट करणं प्लस फील करणं की ओके मी निरोगी आहे. सो मी ते फील करणं, ते इमेज आपल्या माइंडमध्ये आणणं पण इम्पॉर्टंट आहे की मी निरोगी आहे. सो काय नेमका कुठला पार्ट किंवा पूर्ण बॉडी जेव्हा निरोगी आहे तेव्हा मी कशी दिसते, कसं फील होतं ते पण फील करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मनी माझ्या लाईफमध्ये येत आहे, पैसा अट्रॅक्ट होत आहे. सो त्यामध्ये तुम्ही स्वतःला एक मनी मॅग्नेट असा विचार करू शकता की मी मनी मॅग्नेट आहे आणि पैसा असा माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहे. असे तुम्ही इमेजेस आणू शकता. बट इमेजेस आणणं खूप इम्पॉर्टंट आहे. फिलिंग जनरेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ॲफर्मेशनचा जर पुरेपूर फायदा उचलायचा असेल तर ॲफर्मेशन जितक्या होईल तितक्या रिपीट होणं पण इम्पॉर्टंट आहे. जितकं आपण रिपीट करू तितकं आपल्या सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह होतो. कारण एखादी गोष्ट रिपीट होत आहे कारण ती इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे सबकॉन्शियस माइंड आपलं वर्क करतं. सो ॲफर्मेशन पण खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे आणि खूप उदाहरणं आहेत ज्यांनी ॲफर्मेशन थ्रू सक्सेस मिळवलेला आहे. ॲफर्मेशन प्लस फिलिंग, जेव्हा पण तुम्ही ॲफर्म कराल तेव्हा ॲफर्मेशन आणि त्यामध्ये फिलिंग पण देणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्या गोष्टीचं इमेजेस आणणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो ॲफर्मेशनचा तुम्ही उपयोग करत राहा आणि हील होत राहा.